नमस्कार. जय लवजी. जय मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते लोकशाहीराची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण अण्णाभाऊ साठे यांच्या प्रसिद्ध कादंबरी फुलपाखरू हिचं वाचन करत आहोत. तर त्याच मालिकेतला आजचा हा 11वा भाग. तर पुढचं मी पाहीन. तू का बोलावलंस? त्यानं पुन्हा प्रश्न केला आणि तिचे डोळे भरले. ती तिच्या हृदयाशी बिलगली आणि एक एक प्रश्न विचारू लागली. राजा, काय? राजा, मी वेश्या आहे रे. हो, मला माहित आहे. आणि माझ्यासाठी तुझा खून होईल त्याची मलाही कल्पना आहे. तरीही तुला भीती वाटत नाही? नाही. का? तू मला का बोलावलं होतंस? माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुला पाहायला डोळे तळफडत असतात म्हणून. मग मलाही तसंच वाटत असतं. परंतु का? तुला तसं का वाटतं? राजा, माझं तुझ्यावर प्रेम आहे, सांगितलं ना. मग मी सांगतोय ना की माझंही तुझ्यावर प्रेम आहे. काय मेलं हे विलक्षण प्रेम आहे, असं म्हणून तिने डोळे पुसून रिकामे केले. मग त्यांना पलंगावर बसवलं. नंतर ती हळूच त्याच्याजवळ बसली आणि म्हणाली, माझी तुला किळस यावी म्हणून तू मला विसरावं म्हणून, माझा द्वेष करावा यासाठी मी माझ्या आयुष्यातील सगळी गुपितं तुला सांगितली. परंतु तू खरोखर सागर आहेस. आणि एकाएकी ती मुकी झाली, काहीच बोलली नाही. कितीतरी उशिरानं ती भानावर आली आणि हसू लागली. नंतर तिनं आईला निरोप पाठवण्यासाठी त्याच्याकडे 200 रुपये दिले आणि त्याला निरोप दिला. राजा सरळ खाली उतरला आणि टॅक्सीतून बसून निघून गेला. आणि त्याच वेळेला मॅनेजर पंड्याला फोन खणखणला. पंड्यानं रिसिव्हर कानाला लावला. हा जी, कोण बोलताय? मी ज्ञान बोलत आहे. ज्ञान एका हॉटेलातून बोलत होता. त्याच्याजवळच नरसय्या उभा होता. कोण? ज्ञान साहेब का? तुमको लाख लाख सलाम. पंड्या रंगात आला. रोहिणी कशी आहे पंड्या? मजेत आहे दादा. हॅलो. हा जी, बोला. तिला भेटायला कोण आलं होतं का? हा हा, आला होता एक ईशम. कोण होता तो? पंड्यानं हळू आवाजात सांगितलं. यावर असं, रोहिणी एकटीच आहे का? ज्ञान म्हणाला. हा जी, तो अमेरिकन माणूस बाहेर गेला आहे. असं. परंतु शमशेर कुठे आहे? तो आपल्या जागी आहे. तो लवकरच त्या अमेरिकन कोंबड्याची कत्तल करणार आहे, म्हणजे त्याच्या खिशाची. हॅलो. समजलं. ज्ञाननं फोन बंद केला आणि चॅलेंज हॉटेलकडे जायला निघाला. वाटेत त्याने एक टॅक्सी केली आणि नरसयाला बरोबर घेऊन तो टॅक्सीत बसला. टॅक्सी सुरू झाली तसा नरसया चेकळला आणि म्हणाला, ज्ञान, आता तू कबूल करायला पाहिजे की तुम्ही दोघं 100% सुधारलात. म्हणजे तुमची तुरुंगातली 6-6 वर्ष फुकट गेली नाहीत. खरं की खोटं? अगदी खरं आहे तुझं. ज्ञान उतरला. परंतु त्याचं डोकं मुळीच ठिकाणावर नव्हतं. तो आतून पेटला होता आणि राजाचा विचार करत होता. बरं, पाकिटमार कंपनी लिमिटेडचा पत्ता कधी सापडणार आहे? नरसाईने विचारलं.
आता 5 मिनिटात ज्ञान उतरलं आणि टॅक्सी चॅलेंज हॉटेलपासून थोड्या अंतरावर थांबली. ज्ञाननं खाली उतरून नरसाळ्याला दुरून एका झाडाखाली बसलेल्या छगनला दाखवला. म्हणाला, तू आता चालत जाऊन त्याला भेट, तोच छगनलाल आहे. परंतु लक्षात ठेव, आपली जुनी ओळख आहे हे त्याला कळू देऊ नको. जा, हा चाललो पहा. असं म्हणून नरसाळ्यानं वाट धरली आणि ज्ञानची टॅक्सी पुढे जाऊन चॅलेंज हॉटेल पुढे थांबली. ज्ञानला पाहताच सर्व मोबाईल बावरले. शमशीर सावध झाला. ज्ञान पंड्याशी बोलून परत फिरला. तोपर्यंत नरसय्या छगनलाल मगनलालची चिठ्ठी देऊन सर्व काही बोलून मोकळा झाला होता. आणि ज्ञान येऊन छगन पुढे उभा राहताच आपली कसलीच ओळख नाही अशा आविर्भावानं नरसय्यान 2 पावलं मागं सरला आणि म्हणाला, रामराम शेठ. कोण बाबा तुम्ही? नाव काय आपलं? ज्ञाननं विचारलं आणि नरसय्या म्हणाला, आम्हाला मंजाप्पा कामाटी बोलते. आम्ही बरमचार हाय सरकार. आम्ही परनारी मातेसमान धरते आणि कडकडीत ब्रह्मचारी व्रत पालन करते. काय काय करता तुम्ही सांगता का? ज्ञान बोलला. बोला बरं. अय्यो अय्यो, नरसिंह म्हणाला, आम्ही समध्या स्त्रीलिंगी गोष्टीचा धिक्कार करतो. आम्ही बिडी काडी कॉफी जवळ करीत नाही, तर आम्ही चिरूट पितो आणि मॅचेस वापरतो. कॉफीऐवजी आम्ही कोको कोला ढोसतो. आम्ही बिर्याणी श्रीलिंगी म्हणून सेवन करीत नाही, तर कटलेट दाबतो. आम्हाला बोकडाचा भेजा पण चालतो, खिमा कबाब खातो. आणि महाराज, आम्हाला आगगाडीवर जे आहे. आम्ही बस गाडीला पाय लावित नाही, मात्र टॅक्सीमध्ये बसतो. मग तुम्ही हिजड्याला काय समजता? ज्ञाननं प्रश्न केला. हिजड्याला आम्ही नपुसकलिंगी मानतो, नरसिंह उतरला. मग तुम्हाला हिजड चालतो का? पुन्हा त्यानं विचारलं आणि नरसिंहानं दोन्ही कान धरले आणि सर्वजण हसले. आम्हाला काहीतरी काम देता का? म्हणजे नोकरी ना? नोकरी नको. नोकरी स्त्रीलिंगी झालं की काम म्हणा सरकार. चला तुम्हाला काम देतो, ज्ञान म्हणाला. तुम्हाला एक केस काढून चमन करावं लागेल. चला. ते सारं करतो, परंतु काम द्या, नाहीतर आम्हाला परत छगन शेठच्या बंगल्यावर पोचवा. बरं का? नरसय्या बोलला. ज्ञाननं टॅक्सी केली. नरसय्याला बरोबर घेऊन तो परत फिरला. मध्येच मोटर थांबवून ज्ञान नरसय्याला घेऊन एका घरात गेला. घरमालकाला त्याने एक बोर्ड दाखवताच तो इसम एक बाटली घेऊन आला. ते पाहून नरसय्या कवराबावरा झाला. ज्ञाननं एक मोठा ग्लास भरून त्याच्या हातात दिला. ते घेऊन नाक डोळे मुडीत नरसय्यानं 33 कोटी देवांची नावं घेतली. एकाच दमात तो ग्लास पोटात उतरून रिकामा झाला. काय म्हणाला मग तो छगनलाल? ज्ञाननं दुसऱ्या ग्लास भरीत प्रश्न केला. आणि नरसय्या तोंड मोडीत म्हणाला, काय म्हणणार? तो त्या मगनलालनं या छगनलालला एक चिठ्ठी दिली होती की हा माझा दोस्त आहे, याला कुठेतरी नोकरी दे म्हणून. पण छगन म्हणतो की तू पाकिटमार कंपनी लिमिटेड मध्ये जास्त सामील हो. ते ऐकून मी पळ काढला. कारण तो पिक पॉकेटचा बिझनेस फार धोक्याचा असतो. एकाच दिवशी पोटभर मार मिळतो. आणि मी हा असा माणूस, मला अर्धा डझन ठोकर मिळाली की मग पाणी सुद्धा मागायला वेळ मिळणार नाही. अच्छा, मग ही दारू पी. ज्ञाननं त्याला दुसरा ग्लास दिला आणि तो पिताच नरसय्याचं डोकं बधीर झालं आणि तो तोंडाला येईल ते बडबडू लागला. ज्ञाननं त्याला एका हॉटेलात जेवण दिलं आणि घर नेऊन सोडलं आणि आपण एकटाच राजाला शोधायला निघून गेला. जाताना आपण कुठे जाणार याबद्दल त्यानं दिलीपला काहीच कळू दिलं नाही. राजाने दुपारी दवाखाना बंद केला, कुलूप लावून किल्ली खिशात टाकली आणि त्याच वेळी ज्ञानची टॅक्सी त्याच्या पाठीमागे येऊन थांबली. राजा, गाडीत बस, ज्ञान हुकमी वाजवत बोलला. चल, मला वेळ नाही. परंतु काय काम आहे? राजाने कट्या सुरात विचारलं. ज्ञान, तू स्वतःला समजतोस कोण? तेच मी तुला सांगणार आहे, ज्ञान डोळे उठवून म्हणाला. लवकर टॅक्सीत येऊन बस. मी टॅक्सीत बसणार नाही. तू ते टॅक्सी सोड.
मी दुसरी करणार टॅक्सी, असं म्हणून राजाने दुसरी टॅक्सी उभी केली आणि स्वतः बसला. ज्ञानचा नाईलाज होऊन तोही राजाच्या टॅक्सीत बसला आणि टॅक्सी चालू झाली. राजाने विचारलं, कुठं जायचंय? सांगतो, मी तुझ्याशी थोडं बोलणार आहे, ज्ञान समोर पाहत बोलला. नंतर ते दोघे शांत बसले. एका हॉटेलसमोर टॅक्सी थांबली. ज्ञान राजाला घेऊन त्या हॉटेलात गेला आणि ते दोघे एका कोपऱ्यात बसले. ज्ञाननं चाकू काढून दोघांच्या मध्ये टेबलावर ठेवला आणि म्हणाला, मी विचारीन त्या माझ्या प्रश्नाची मला सरळ उत्तर दे, खोटं बोल नको, नाहीतर. राजाने विचारलं. मरण. ज्ञान हुंकारलं. असं तर तू माझ्याशी आज पुन्हा चाकू रोखूनच बोलणार आहेस? राजाने आपला चाकू काढून टेबलावर ठेवला आणि म्हणाला, ज्ञान, आज तुला पाहिजे तसं विचार, मी तुला हवं तसं उत्तर देणार आहे. म्हणजे तू तयार आहेस तर? होय. मला वाटतं तुला मरायची घाई झाली आहे, ज्ञान दाहक सुरात म्हणाला. परंतु जेव्हा मी मरेन तेव्हा तू जिवंत नसणार, राजा म्हणाला. ज्ञान, तू काही अमरपट्टा घेऊन आलेला नाहीस, बोल. ठीक आहे. आज तू चॅलेंज हॉटेलवर गेला होतास की नाही? ज्ञाननं प्रश्न केला. होय, गेलो होतो, राजा उत्तर. काम होतं माझं. कसलं? डॉक्टरचं बिल वसूल करायचं होतं मला. कोणाकडून? किशोर चंदानीकडून. किती नंबर खोली? 24A. थांब. ज्ञान उठून फोनकडे गेला. त्यांना पंड्याला फोन केला. हॅलो पंड्या, मी ज्ञान. ज्ञान? बोला साहेब, मी पंड्या. तुमच्या हॉटेलला 24A नंबरची खोली आहे का? होय साहेब, का बरं? त्या खोलीत कोण राहतो? ज्ञाननं विचारलं आणि पंड्या म्हणाला, हॅलो, किशोर चंदानी. ठीक आहे. ज्ञाननं फोन खाली ठेवला आणि पुन्हा राजाजवळ येऊन बसला आणि म्हणला, राजा, माफ कर, माझा थोडा गैरसमज झाला होता, तो आता दूर झाला. काय घेणार? काही घेणार नाही. राजा चटकन उठला, आपला चाकू खिशात घालीत म्हणाला, यापुढे आपला गैरसमज होऊ देऊ नको आणि मला पुन्हा पुन्हा त्रास देऊ नको. ज्ञान काहीच बोलला नाही. राजा हॉटेलमधून बाहेर पडून पायीच निघाला होता. तो थोडासा चालून गेला नाही, तोच त्याला वाटेत शमशेर भेटला. त्यानं राजाला अडून उभा केला. म्हणाला, राजा, तुझा खटला संपला का? आता कधीची तारीख पडली? कसला खटला? राजानं हसून विचारलं. राजा, मला सर्व माहित आहे, शमशेर गंभीर स्वरात म्हणाला. ती रोहिणी तुझ्यासाठी जीव टाकीत असते, ती त्या ज्ञानला खपत नाही. आज सकाळी तू चॅलेंज हॉटेलला जाऊन रोहिणीला भेटलास आणि ती खबर ज्ञानला समजली आणि तो तुला शोधित होता. हे सर्व तुला कसं समजलं? राजानं विचारलं. कुणी सांगितलं? सांग ना. मला सारं पंड्यानं सांगितलं, शमशेर हसत म्हणाला. राजा, कुणाच्या खिशात किती रक्कम आहे हे आधी मला कळत असतं. बर, मी चलतो, राजा बोलला. त्याला घरी जायची घाई झाली होती. शमशेर म्हणाला, जा, परंतु घाबरू नको, माझी फौज तयार आहे. लवकरच ज्ञान आणि शमशेर यांची मोठी लढाई होणार आहे. ती रात्र आता फार दूर नाही. त्या रात्री रक्ताचा सडा सांडला जाईल आणि चाकू हाडांचा ठाव घेऊन परत फिरतील. त्यात कित्येक मरतील आणि या मुंबईची घाण नाहीशी होईल. थोडे मरून सोनापुरात जाऊन आराम करतील आणि उरलेले तुरुंगात रवाना होतील. तू पाहत राहा आणि एक कर, तू रोहिणीला सोडू नको. ती वाईट नाही, तिला त्या मादरसोदाने बिघडवली आहे. नंतर शमशेर पुढे बोलला नाही, तो शांतपणे पुढे गेला. राजा घरी निघाला होता. त्याच्या मस्तकात शमशेरचे शब्द घुमत होते आणि त्याच्या चक्षुपुढं
अनेक माणसं पिसाट झाली होती. ती स्वतःच्या जीवावर उदार झाली होती. त्यांच्या हातात चाकू चमकत होते आणि ते घाव घालीत होते. चाकू मारला की तो हाडाला टकरून परत फिरत होता. रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. माणसं रक्ताने न्हायली होती. काही कोसळून पडत होती, मरत होती. आणि ते भयंकर दृश्य पाहत राजा एक एक पाऊल टाकत होता. धन्यवाद.